दोघं नवरा बायको होत्या. दोघं नवरा बायको होते, त्याला सून होती, लेक होता. मग आता रोज जेवण करीत शेजारी पाणी टाकायला गेली. शेजारी म्हणे काय खाल्लं, म्हणजे खाल्लं शिळं पात, खाल्लं शिळं पात. असं करता करता रोज मी तिचा नवरा म्हणे रोज मग ताथ खाते हे म्हणते शिळं पात खाल्ले. मग एका दिवशी जेवायला बसले सगळेच जण. मग आपलं ताट बायकोला दिलं आणि बायकोचं ताट आपण घेतलं. माईनं जर तुझं केलं असलं काही तर मग गेली पाणी टाकायला. तर शेजारी म्हणते काय खाल्लं ग, तर म्हणते खाल्लं शिळं पात. ते मला आज तर मोठलं ताट दिले तरी ती म्हणते शिळं पातच खाल्ले. शिळ्या भाकरी कुठून आल्या आमच्या घरी. मग असं करून करून मग नवरा म्हणला तू तशी काहून म्हणते, तू चांगलं खाती, माझ्याबरोबर जेवती, आमच्याबरोबर सगळं तातं तातं राहतंय आणि तू म्हणते शिळं पातच खाल्लं. तर ती म्हणे तसं हे का व आपण कमिल्याने आपलं ताथ आहे. आपण म्हातारीचं खातोत ना राशीत, मग ती शिळी झाली. म्हातारीची राशीत खातो म्हणजे ती शिळी झाली. जेव्हा आपण कमवून वावरं कमीतून तेव्हा आपण म्हणू आपली ताथी कमाई, ताथी भाकरी खाला, असं म्हणून त्यानं स्वीकारलं. ते म्हणला खरं आहे गाड्या, तो माझ्या मी डोसक्यात नव्हतं. मग काय सासू म्हणे आपल्याला समजत नव्हतं, पण ती काय बोलत होती म्हणून. पण तिचंच बराबर आहे, शिळं खरंच आहे म्हणे. हे शिळंच आहे पहिलं, जेव्हा आपण कमीतून तेव्हा ताथ झाली आमची गोष्ट ही 4-4 चमचाच.